मी बोलतोय अशोक अप्पा पवार, नायगाव तालुका के, जिल्हा बीड. रामदास आठवले साहेबांच्या वतीनं आमचं कार्यकर्त्यांनी जेव्हा आमचं ही परतवी घेतली तेव्हा आम्हाला ही ठिकाणावर आले, तरी आणखीन लोक आम्हाला जी त्रास चालू ती चालूच आहे. पण आमची कुणी आणखीन देखील घेणं गेलेत ना, काही करीना गेलेत, म्हणून हे आमच्या मागं अशी तरच काढले चालू. पाण्याची व्यवस्था नाही, घरकुलची व्यवस्था नाही, कोण्या ह्याची व्यवस्था नाही, काही आमचं आणखीन काही झालेलं नाही. गायरान हो का गायरान काढलेलं तर गायरान सरकाराच्या जर ताब्यामध्ये समजे जर कोटेज घालायले कुणी हिरीज पाडायला तर कशी आम्ही जगायचंय? कुठल्या मग काय चोऱ्या फिर्या करावा का आम्ही? का चोऱ्या तर तसं नाही, चोऱ्या केल्या तर लगेच 6 महिने 2 वर्ष लगेच लेकरा बाळामधून फोडून जेल गाठवायला लावता आम्हाला, तरी आमचा काहीच उपयोग नाही ना. काय कशी जगायचंय आम्ही? ही अशी परिस्थिती. तर रामदास आठवले साहेबांनी बी आमच्याकडे जरा थोडी देखील द्यावा, म्हणून हे आमच्याकडे आमची एवढी विनंती. पुढे बोलतील कैलासराव, बोला. मी शासन म्हणजे शासनाला आम्ही हेच विचारतो की आम्ही जगायचंय. आज रामदास आठवले साहेब यांच्या वतीनं इंडिया पार्टी ही जेव्हा सुनील हिरवे साहेब आम्हाला जेव्हा भेट घेतली आम्ही त्यांच्यापासून, तेव्हाच आम्हाला काहीतरी मार्गदर्शन पुढं आम्हाला दाखवलंय. आतापर्यंत तेच आमचे कार्यकर्ते आहेत. त्याच्यासाठी आम्ही रामदास आठवले साहेबांना बी सांगतो की बीजेपी मध्ये ही पंकजी मुंडे यांनी तरी आमच्याकडे येऊन व्यवस्थित आमची पाहणी करावी. आमच्या जी काही अडचणी आहेत ही शासनाने मान्य कराव्यात. त्याच्यावरकडे आम्ही कुणीही आमच्या वितर ह्या गायरान जमिनीमध्ये अतिक्रमण करू देणार नाहीत. आम्ही रामदास आठवले साहेबांना हात जोडून विनंती आहे आमची. बोला ना. सांगा की तुमच्या अडचणी काय काय, तुम्हाला काय त्रास होते, पाण्याचा काय काय तुम्ही बोला की. बोला ना, मग उठून बोला. शासनाला ही शासनापर्यंत आपली गॅरंटी टाकायची आपल्याला. आणि मोदी आल्याशिवाय आमच्या जीवनाला संरक्षण होत नाही. सरकारनं आनंद करून द्यावा. मोदी सरकारनं एवढ्या योजना पाठवल्या, आतापर्यंत गरिबासाठी घरकुल द्या, समजा त्यांना पाण्याची व्यवस्थित करा, किंवा ज्यावेळेस एवढं मोदी सरकार एवढं सर हे करते, मग ही आमचं सगळ्यांनी तुम्ही एवढं 10-20 कोटी तुम्ही जी गरिबासाठी योजना पाठवता, ती योजनेचा एक बी जरी आम्हाला लाभ नाही तर आम्ही जगायचं कोणत्या पद्धतीने? सरकार म्हणते तुम्हाला योजना दिल्यात, अहो पण इथं सरकारने येऊन बघायला पाहिजे. थोडस आमचं जागेवर चौकशी करायला पाहिजे. चौकशी करा तुम्ही. ही कशी राहते तेव्हा एवढी योजना आपण पाठवली, ह्या कोणत्या कोणत्या गरीबाला पोहोचली, या सरकारने कधी विचार केला का? तुम्ही सरकार तुमचं जर थोडं कमी द्या झालं की तुम्ही किती पळता हो? आमच्या गरीबाचं कोण आहे? मग त्याच्यामुळे रामदास आठवले साहेबांना पण आपण हात जोडून सांगायचं तुम्ही आमच्याकडे दखल करा. पंकजी मुंडे साहेबांना पण हात जोडू आम्ही. आमची काहीतरी बघा आमची अवस्था काय. करवल्या माणसाला घरकुल येतं पण ह्या गरीब माणसाला घरकुल येत नाही, म्हणजे ह्याचं कारण काय? काय अडचण आहे सरकारला? आम्ही नागरिक नाही सदस्य. तुम्हाला घरकुल कुठे देणार आहेत? पाणी पिण्याला जर गावातून ग्रामपंचायत मधून जर पाण्याचा जर घोट जरी येत नाही आम्हाला, आम्हाला ही जगविण्याची परिस्थिती आहे का आमची? ही जगवी येईल का आम्हाला? पद्धतीने आम्हाला बी दिलं पाहिजे ना. तुम्ही जर काहीच नाही दिलं तर आम्ही कोणत्या पद्धतीने तुम्हाला तरी आम्ही करायचे सांगा. कशी कशी जगायचे, कशी प्रश्न सरकार एवढे रोजगार आम्ही पाठवल्या, अहो कोणत्याही आम्हाला कोणतीच आम्हाला रोजगार हमी नाही, कोणतीच आम्हाला रोजगार हमी मोदी साहेबांनी एवढे गॅस सोडले, आम्हाला गॅस पवारजी लक्ष द्या थोडक्यात. ताई, आज आपण तुमच्या पारधी वस्ती सादोळा नायगाव पवार वस्ती
नायगाव तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आता हे रिपब्लिकन पार्टीचं शिष्टमंडळ तुमच्याकडं आलेलं आहे. हो ना सर. बरोबर आहे. कशासाठी आलो आपण? आमची आता लोकसभेची निवडणूक चालू आहे. हो ना सर. आणि आपली रिपब्लिकन पार्टी जी आहे ही रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय पातळीवर एक NDA नावाची एक आघाडी आहे. हो ना. है ना. त्या NDAचा प्रमुख घटक पक्ष आपली पार्टी आहे. हा. हो ना. आणि आपली पार्टी ही गोरगरिबांची पार्टी आहे. हो ना. गोरगरिबांची पार्टी. बरोबर आहे. हो ना. आणि तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारी ही पार्टी आहे. हो ना. तर तुम्ही सातत्यानं आमचे जे तालुका अध्यक्ष आहेत हो ना. सुनीलजी हिरवे, हो ना. आणखी आमचे व्यंकटजी हजारे, हा. या सर्व कार्यकर्ते तुमच्या सुखदुःखामध्ये धावून येण्याचा प्रयत्न करतात. हो ना. पोलीसच्या अडचणी असतील, बाकी शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या अडचणी असतील, गायरान जमीन कसत असताना तुम्हाला जे काही त्रास होतात हो ना सर. यासाठी तुम्हाला सहकार्य करण्यासाठी हे येतात. हो ना. आता आजच्या तारखेला आम्ही तुम्हाला अशी विनंती करत आहोत की आपल्याला पंकजाताईंना मतदान करायचं आहे. हो ना. बरोबर आहे. त्यांची निवडणुकीची चिन्ह आहे कमळ. हो ना. त्याच्या पुढचं बटन दाबायचं. आपलं तर आपण म्हणजे जन्मल्यापासून आपल्या 5वीलाच आपला संघर्ष पुजलेला आहे. हो ना. मरूस तर आपली समसम जातच नाही. लक्षात घ्या. पण आपल्याला बी आपण हळूहळू आपल्यामध्ये प्रगती व्हायली. मला असा आनंद वाटला तुम्ही गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे. शासकीय जमीन आपली म्हणजे हे सगळं ताब्यात घेतलेलं आहे. इथं सन्मानानं जगण्याचा तुम्ही प्रयत्न करत. हो ना सर. म्हणजे पारधी जातीला ज्या पद्धतीनं बदनाम केलेला आहे किंवा हे चोऱ्या करणारी समाज आहे, हो ना. तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन लेकरांना तुम्ही शिकवित आहात. एक पाऊल पुढे टाकीत आहात. तुमचं मी रामदासजी आठवले साहेबांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. आपण सोबत राहू. हळूहळू आपल्या जीवनामध्ये संविधानानं जे अधिकार दिले त्यानुसार आपला बदल करण्याचा प्रयत्न करू. बरोबर आहे. तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला? ऐका बरं का ताई, एवढं यावेळेस असं करा, आपल्याला पंकजाताईला मतदान करायचं. हो ना सर. बरं का? नाही ताई, ऐका, इकडे ऐका. आता तुमच्या इकडे आम्ही आलोय ना, त्या सगळ्या व्यथा मी ताईंना बोलणार आहे. आठवले साहेबांना बोलणार. मोदी साहेबांनी समजेली गॅस दिले का नाही आम्हाला? आणखी काय झालंय, मोदी साहेब असं म्हणत नाहीत की बाबा पारधी समाजाच्या बांधवांना देऊ नका, आमक्याला देऊ नका, तमक्याला देऊ नका. ऐका ना, त्या योजना घेऊन येणारे जे लोक आहेत का, यांच्यात काही खोडी असतात. आता त्या खोडीचा बंदोबस्त रिपब्लिकन पार्टी. हो ना. मग लक्षात घ्या. आपण करू त्याला. आपण सगळे मिळून धडपड करू, संघर्ष करू आणि आपल्या जीवनाला थोडा रंग आणू. काय म्हणतात? बरोबर आहे. आपण जिद्द सोडायची नाही. आपल्यामध्ये जे माणूसपण आहे का, या माणूसपणामध्ये विकास करू. काय म्हणतात सुनीलजी हिरवे? बरोबर आहे. हा, अशा पद्धतीने आपण सगळे कामं करू. आता तुमच्याकडे तुम्ही इथं जे राहायला लागला, तुमचे पत्र्याचे घर आहेत. भयानक असं म्हणजे ऊन आहे, मध्ये जाऊन कुणाला झोपता येत नाही, झाडाची सावली नाही. लोक मोठे पंखे, फ्रीज, कूलर, टीव्ही लावून मजा करायला. बाबासाहेबांचं संविधान लागू आहे, आमच्याकडे योजना नाहीत. ही किती भयानक परिस्थिती आहे. या परिस्थितीमधून आपल्याला बाहेर यायचंय. पवारजी, सोडायचं नाही, संघर्षाची धागा सोडायचा नाही. आणि जी गोष्ट तुम्ही त्यागलेली आहे, हो ना, आणि जे तुम्ही इथं जमिनीवर पाय राहून तुम्ही उभे राहिलात, तुमच्या सगळ्या कुटुंबाच्या सोबत आम्ही आहे. हो ना सर. हजारे साहेब बरोबर आहे. एक मिनिट अध्यक्ष, तुमची बारी आहे, ऐका ना, बसा. तर या पद्धतीनं आपण काय करूया, पंकजाताईंना मतदान करण्यासाठी प्रयत्न करतो. मी यांना आमच्या तालुका अध्यक्ष जे आहेत सुनीलजी हिरवे यांना मनोगत व्यक्त करायचं आहे. तर ते त्यांनी थोडंसं थोडक्यात बोलावं असं मी त्यांना विनंती करतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्यासाठी आम्ही सकाळ 7 वाजल्यापासून वाड्या वस्त्या आमचे हे बिभीषण पवार, अशोक पवार, राजू पवार ही आमची कंपनी आहे. हमेशा सुखादुखात मी 2 महिन्याला 3 महिन्याला काही गावगुंड आमच्या या पवार कुटुंबाला त्रास देतात, पाणी निघू देत नाही. स्वतः गायरांड्यात विहिरी असून तरी आम्ही त्यांच्या सुखादुखात असतो. म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं आमचं शिष्टमंडळ पंकजाताईला निवडून आणण्यासाठी अहोरात्र आम्ही झटत आहोत. आणि वाडी वस्तीवर आजपर्यंत कुणीही आलेलं नाही, इथं कुणीही येत नाही, मतदान करा म्हणत नाहीत, काय नाहीत. आम्ही यांच्या सुखादुखात मध्ये असतो आणि आम्ही यांच्या सुखादुखात राहू. आम्ही नम्र विनंती ह्यांना करण्यासाठी आलो. पंकजाताईला
मतदान करा आणि ते सगळं म्हणजे आमच्या शब्दाच्या पुढे जात नाही ते सुद्धा मतदान पंकजा ताईला करणार आहेत. आमचे महाराष्ट्राचे नेते महेंद्रजी निकाडे साहेब इथं आलेले आहेत. तसेच अन्सारीचे आमचे रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे नेते आहेत. तसेच माझे सहकारी व्यंकटरावजी हजारे माजी नगराध्यक्ष हे सुद्धा आहेत. सुभाषजी हजारे ज्येष्ठ नेते. तसेच आमचे शहराध्यक्ष अमोल मस्के. तसेच आमचे रिपब्लिकन पार्टीचे अशोक हिरवे, सुभाष हजारे, मोहनदादा मस्के ही आमची सर्व टीम अहोरात्र फिरत आहेत. तरी आमच्या पवार कुटुंबानं शब्द दिलेला आहे की पंकजा ताईला आम्ही भरघोस मतदान आमचं सगळं करू. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. बघा या ठिकाणी पवार बंधू इकडे या दिशेने. एक लक्षात घ्या, आपल्याला काय करायचंय, हे आजचा जो निरोप आहे तुम्हाला, या लोकसभा निवडणुकीसाठी पंकजाताई मुंडेंना प्रचंड मताने, विक्रमी मताने आपल्याला निवडून आणायचं. आज मी इथं आलेलो आहे, सगळ्या पाहुण्या रावळ्याकडे जायचं आपल्याला. तुम्ही तुमच्या पाहुण्या रावळ्यांना बीड जिल्ह्यामध्ये जिथं जिथं असतील सगळ्यांना फोन लावा, त्यांना कळवा, गाडीमध्ये स्वतःचं तेल टाका आणि तिकडं जा. आणि हे जे काय आपली ताकद आहे ही पंकजाताईच्या पाठीशी उभी करा आणि पंकजाताईंच्याकडून आपण अनेक बरेचसे कामं करू. आठवले साहेब आपल्या सोबत आहेत, नरेंद्रजी मोदी आपल्या सोबत आहेत आणि ते सर्वसामान्यांचे काम करतायत. अशा पद्धतीनं मला असं वाटतं की हे अतिशय चांगली आपली आजची मीटिंग या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. मला असं वाटतंय की या ठिकाणी आमचे बिभीषणजी यांनी, राजू पवार यांनी सगळ्यांचं आभार मानावं. या इथे या. गाडी बार बोला इथं बोला थोडं. जोडून विनंती की आज आम्ही जी एवढं झटपटून राहिलो पंकजी मुंडेसाठीच आम्ही ही जी मतदान करणार आहे ती नरेंद्र मोदी साहेब आणखीन डबल येवत आणि आणखीन 10 वर्षे आमच्यासाठी आभार मानावे. आणि त्याने आणखीन आमची अपेक्षा आहे की आणखीन 10 वर्षे आमच्यासाठी गोरगरिबांचं चांगलं करण्यासाठी. आज मोदी आल्यापासूनच आज माणसात आम्हाला आणलेलं आहे आणि माणसात बसून आम्ही जगतो. तरी पण आतापर्यंत पंकजी मुंडे यांना बी हात जोडून विनंती माझी की तुम्ही स्वतः समोर येऊन आमचे काय घरादाराची अवस्था आहे ही शासनाने येऊन, पंकजी मुंडेंनी येऊन आमच्या घराची पाहणी करावी ही शासनाला हात जोडून माझी विनंती आहे. आज माझ्याकडे आलेले आहेत हिरवणी साहेब, सुनील हिरवणी साहेब आलेले आहेत. तर हे जे आलेले आहेत आमच्याकडे हे काहीतरी आमच्या सुखादुखासाठी आलेले आहेत. तर पंकजीताईच्या त्यांच्या बी वतीनं आमचं कल्याण व्हावं म्हणून आणि मोदी सरकारांच्या बी वतीनं चांगलं व्हावं म्हणून आम्ही त्यांना अभिक्षेप करतात आणि आमचं मान त्यांनी ठेवावी. 2 गोष्टी मी संपवतो. तर आजच्या या बैठकीमध्ये आपला असा निर्णय झालेला आहे की पंकजाताईला आपल्याला मोठ्या म्हणजे प्रचंड मताने आपल्याला निवडून द्यायचं. बरोबर आहे ताई, बरोबर आहे का? ठरलं ना आपलं? या सगळ्यांना हा संदेश द्या अशी विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. सप्रेम जय भीम, जय रिपब्लिकन भारत, जय रिपब्लिकन राष्ट्रवाद. ठीक आहे, फोटो आपण कुठे घ्यायचं? बाहेरच या भैया सावलीत फोटो घेतल्यावर